हे आता चांगलं लोळो हा, हे चांगलं लोळो आहे ना. हॅलो, आता आम्ही चाललो आहोत मालवणला सगळ्यांसोबत आणि तेजस एक्सप्रेस मधून आम्ही मालवणची टूर करणार आहोत. आणि जिजा मला बोलते मम्मा तू नको बोलूस. आणि तेजस मध्ये काय काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगू. काहीतरी नवीन मॅजिक आहे इथे, ती बघूया. भले ती अर्धवट खोलले पण आहे, पैसे फुल घेतलेले आहेत आमच्याकडे. भूक इतकी लागली आहे की झोप पण येत नाही, त्यामुळे आम्ही पनवेल येण्याच्या आतुरतेने वाट बघत आहोत. आणि आता पनवेल आलेला आहे, त्यामुळे आम्हाला खायला भेटणार आहे. ओह, ये है मैजिक चाय. देखो, ये हो गई मैजिक, ये हो गए बाबा का चमत्कार. माझा पिल्लू लय भारी दिसतोय, क्यूट बच्चा माझा शोनू दिसतोय, तू आता झोप ना ग. नाश्ता होण्याच्या आधी सगळेजण वसवसलेल्या डोळ्याने बघत होते कधी नाश्ता येणार, अगदी आदाशासारखे. आणि जसा नाश्ता झालाय तसे सगळेजण कुंभकर्ण झालेले, सगळे झोपलेले, अगदी एकदम स्वप्न नगरीमध्ये, इंद्रप्रस्थामध्ये गेले. अथक परिश्रमानंतर म्हणजे ट्रेनची ट्रॅव्हलिंग केल्यानंतर आम्ही आता मालवणमध्ये पोहोचलेलो आहोत. आणि आता सगळीजण मागे जरा ॲडजस्ट करून बसलेले आहेत. सगळ्यांनी हाय बोला. हाय. आणि पाठी 2 पऱ्या, 2 घुबड आणि 1 परी बसलेली आहे. त्या दिसत नाही भले, पण ठीक आहे. आता मी जातोय की तुम्हाला आम्ही वेळोवेळी मध्ये मध्ये अपडेट करतच राहू. जिजा बोल ना. आम्ही आता फिश करणार आहे. येस. आणि जिजाचे केस बघा किती मोठी झाली आहेत. बापरे. हॅलो, आज आहे आमचा मालवण मधला दुसरा दिवस आणि आता आम्ही अप्रतिम असे घावणे खाऊन जाणार आहोत मालवण बीचला. आणि आम्ही बोट मधून जाणार आहोत. बोट मधून कुठे जाणार आहोत आपण दादा? देवबागेमध्ये आम्ही जाणार आहोत. ये तो टाइगर श्रॉफ निकला रे. पकडून बस.
आली मज्जा. हे आता चांगलं लोळो हा. हे चांगलं लोळो आहे ना. हे आता चांगलं लोळो हा. हे चांगलं लोळो आहे ना. एक नंबर. चेहऱ्यावर 12 वाजले व मनात आनंद होता आमच्या, तो आम्ही दाखवू शकलो नाही. राईड केल्यानंतर 12 जणांना अख्ख्या उख्खी उख्खी इख्खी असं काहीतरी झालं, म्हणजेच उलट्या झाल्या. का? हा, आता आम्ही आलो आहोत भराडी देवीच्या मंदिरामध्ये, म्हणजे आंगणेवाडीची जी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात फेमस असलेली जत्रा यात्रा म्हणजे आंगणेवाडी जत्रेच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत. हॅलो, खूप असा प्रवास करून आम्ही आता सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी निघालो आहोत आणि आता आम्ही सगळेजण थोडी कॅब कोण क्लासेस असे घेत आहोत आणि त्यानंतर आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्याकडे रवाना होणार आहोत. आम्ही जे काल स्पोर्ट्स केले, वॉटर स्पोर्ट्स केले, ते सगळे स्पोर्ट्स मालवणच्या किनाऱ्यावर सुद्धा आपल्याला मिळतील. छत्रपती शिवाजी